देशमुख हत्या प्रकरणी सर्वात मोठी बातमी एबीपी माझाच्या हाती। वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार, तर आवादा कंपनीला खंडणी मागितल्यावरून झालेल्या वादाच्या नंतर हत्या। देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपपत्रातील क्रमवारी माझाच्या हाती। कराड पहिला आरोपी तर विष्णू चाटे दुसरा आरोपी, फरार कृष्णा आंधळे आठवा आरोपी। देशमुखांच्या मारेकऱ्यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा कुटुंबियांचा आरोप। कारागृह प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांकडे कुटुंबीय तक्रार करणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेवरील सुनावणी लांबणीवर 5 मार्चला होणार पुढची सुनावणी। 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी मंत्री कोकाटेंचा अर्ज। शिंदे सरकारच्या अजून एका निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून ब्रेक। तानाजी सावंतांनी दिलेल्या आरोग्य विभागाच्या 3200 कोटींच्या कामाला स्थगिती। किमती फुगवून पुण्याच्या कंपनीला कंत्राट दिल्याचा संशय। शिवरायांविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या विरोधात नागपूरमध्ये सुद्धा गुन्हा। सोशल मीडियामधून धमकी येत असल्याचा कोरटकर कुटुंबाचा आरोप, तक्रार दाखल। एचएसआरपी नंबर प्लेटवरून पेटला वाद। तिप्पट वसुली होत असल्याचा आरोप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मुख्यमंत्र्यांना पत्र। माझाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक वास्तव उघड। नामदेव ढसाळ कोण असं म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनाच हटवा। ढसाळांच्या पत्नी मलिका अमर शेख यांची मागणी। महेश बनसोडेंनी चित्रपट काढताना परवानगी घेतली नाही असा दावा। नाशिकच्या गंगापूर रोडवरील मोगलीज कॅफेमध्ये भाजप आमदार देवयानी फरांदेंचा छापा। कॅफेच्या नावाखाली अश्लील कारनामे सुरू असल्याचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।